जय महाराष्ट्र मित्रांनो, MPSC ऑफिसर या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2024 या वर्षातील काही चालू घडामोडी बघणार आहोत, ज्या की तुम्हाला MPSC पोलीस भरती आणि महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्या सर्वांसाठी माहितीपूर्ण ठरणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पहिली घडामोड आहे 2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठी मशाल वाहक म्हणून कोणाची निवड झाली आहे। तर 2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठी मशाल वाहक म्हणून अभिनव बिंद्रा यांची निवड झाली आहे। त्यानंतर नुकतेच केंद्रीय गृह मंत्रालयाने 4 पदकांचे विलीनीकरण करून नवीन पदक सादर केले आहे। तर नवीन पदकाचे नाव काय आहे? तर आत्ताच केंद्रीय गृह मंत्रालयाने 4 पदकांचे विलीनीकरण करून नवीन पदक सादर केले। त्या नवीन पदकाचे नाव आहे केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक। त्यानंतर 2023 मध्ये कोणते शहर जगातील सर्वाधिक गर्दीचे शहर म्हणून उदयास आले? तर 2023 मध्ये लंडन हे शहर जगातील सर्वात गर्दीचे शहर म्हणून उदयास आले आहे। त्यानंतर न्यायमूर्ती रितू बहारी यांनी खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश म्हणून पदाची शपथ घेतली आहे? तर न्यायमूर्ती रितू बहारी यांनी उत्तराखंड उच्च न्यायालय या पदाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे। त्यानंतर चेन्नई येथील खेलो इंडिया यूथ गेम्स 2023 मध्ये कोणत्या राज्याने पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे? तर चेन्नई येथील खेलो इंडिया यूथ गेम्स 2023 मध्ये महाराष्ट्र या राज्याने पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे। त्यानंतर कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने समान नागरिकता संहिता अहवालाला मंजुरी दिली? तर उत्तराखंड या राज्याच्या मंत्रिमंडळाने समान नागरिक संहिता अहवालाला मंजुरी दिली आहे। त्यानंतर जागतिक कर्करोग दिन दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो। याची सुरुवात कोणत्या साली पॅरिस येथे झालेल्या पहिल्या वर्ल्ड समिट अगेन्स्ट कॅन्सर येथे झाली? तर जागतिक कर्करोग दिन दरवर्षी 4 फेब्रुवारी साजरा केला जातो। याची सुरुवात 2000 या साली पॅरिस येथे झालेल्या पहिल्या वर्ल्ड समिट अगेन्स्ट कॅन्सर येथे झाली होती। त्यानंतर भारतातील सर्वात मोठा नाट्य महोत्सव भारत रंग महोत्सव कोणत्या राज्यात सुरू झाला? तर भारतातील सर्वात मोठा नाट्य महोत्सव म्हणजेच भारत रंग महोत्सव हा गुजरात या राज्यामध्ये सुरू झाला होता। त्यानंतर आर्थिक वर्ष 2024-25च्या अर्थसंकल्पात विकसित भारताचे उद्दिष्ट कोणत्या वर्षापर्यंत ठेवण्यात आलेले आहे? तर आर्थिक वर्ष 2024-25च्या अर्थसंकल्पात विकसित भारताचे उद्दिष्ट 2047 या वर्षापर्यंत ठेवण्यात आलेले आहे। इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ई-कचरा व्यवस्थापनावर सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन कोठे केले? तर इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ई-कचरा व्यवस्थापनावर सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन हे हैदराबाद येथे केले आहे। त्यानंतर कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री वयोश्री योजनेला मान्यता दिली आहे? तर महाराष्ट्र या राज्याच्या मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री वयोश्री योजनेला मान्यता दिली आहे। त्यानंतर भारत ऊर्जा सप्ताह कोणत्या राज्यात आयोजित केला जात आहे? तर भारत ऊर्जा सप्ताह हा गोवा या राज्यामध्ये आयोजित केला जात आहे। भारताच्या पहिल्या डिजिटल नॅशनल म्युझियम ऑफ एपिग्राफीची पायाभरणी कोठे करण्यात आली? तर भारताच्या पहिल्या डिजिटल नॅशनल म्युझियम ऑफ एपिग्राफीची पायाभरणी ही हैदराबाद येथे करण्यात आली। त्यानंतर कोणत्या भारतीय संगीत बँडला संगीतातील सर्वोत्कृष्ट ग्रॅमी अवॉर्ड मिळाला आहे? तर शक्ती अल्बम दिस मोमेंट या भारतीय संगीत बँडला संगीतातील सर्वोत्कृष्ट ग्रॅमी अवॉर्ड मिळाला आहे। त्यानंतर राज्यात कोठे बिबट्या सफारी निर्मिती करण्यास महाराष्ट्र सरकारने मान्यता दिली आहे? तर राज्यामध्ये जुन्नर येथे बिबट्या सफारी निर्मिती करण्यास महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिलेली आहे। त्यानंतर राष्ट्रीय बाल भवन नवी दिल्ली येथे 2 दिवसीय उल्हास मेळाव्याचे उद्घाटन कोणी केले आहे? तर राष्ट्रीय बाल भवन म्हणजेच नवी दिल्ली येथे 2 दिवसीय उल्हास मेळाव्याचे उद्घाटन हे धर्मेंद्र प्रधान म्हणजेच भारताचे शिक्षण मंत्री यांनी केले आहे। त्यानंतर 2024 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोठे होणार आहेत? तर 2024 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा या पॅरिस या देशामध्ये होणार आहेत। त्यानंतर आउटस्टँडिंग बिझनेस वुमन ऑफ द इयर 2023 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर
आउटस्टँडिंग बिझनेस वुमन ऑफ द इयर 2023 पुरस्काराने डॉक्टर बीना मोदी यांना सन्मानित करण्यात आले आहे. 2024च्या तिसऱ्या तिमाहीत अवकाशात जाणाऱ्या महिला रोबोट अंतराळवीराचे नाव काय आहे? तर 2024च्या तिसऱ्या तिमाहीत अवकाशात जाणाऱ्या महिला रोबोट अंतराळवीराचे नाव युवमित्र असे आहे. त्यानंतर राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिप 2024मध्ये 87 किलो वजनी गटात ग्रीको रोमन कुस्तीमध्ये कोणी विजेतेपद पटकावले? तर राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिप 2024मध्ये 87 किलो वजनी गटात ग्रीको रोमन कुस्तीमध्ये सुनील कुमार यांनी विजेतेपद पटकावले आहे. त्यानंतर दरवर्षी सुरक्षित इंटरनेट दिवस केव्हा साजरा केला जातो? तर दरवर्षी सुरक्षित इंटरनेट दिवस हा 6 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो. त्यानंतर भारतीय निवडणूक आयोगाने नुकतेच अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह मंजूर केले आहे. राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्ह कोणते आहे? तर राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्ह घड्याळ हे आहे. त्यानंतर दिव्य कला मेळा 2024 कुठे आयोजित केला जात आहे? तर दिव्य कला मेळा 2024 हा आगरतळा म्हणजेच त्रिपुरा येथे आयोजित केला जात आहे. त्यानंतर भारतातील आशियाई विकास बँकेचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर भारतातील आशियाई विकास बँकेचे नवीन संचालक म्हणून मियो ओका यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतीच गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर आत्ताच गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती विजय बिश्नोई यांनी शपथ घेतली आहे. त्यानंतर कोणत्या देशाने अलीकडेच भारतीय नागरिकांसाठी विजामुक्त प्रवासाची घोषणा केली आहे? तर आत्ताच इराण या देशाने भारतीय नागरिकांसाठी विजामुक्त प्रवासाची घोषणा केली आहे. त्यानंतर सध्या चर्चेत असलेला व्योममित्र हा इस्रोच्या कोणत्या मिशनशी संबंधित आहे? तर सध्या चर्चेत असलेला व्योममित्र हा इस्रोच्या गगनयान या मिशनशी संबंधित आहे. त्यानंतर नुकतेच दक्षिण पूर्व रेल्वेने म्हणजेच साऊथ ईस्टर्न रेल्वेने पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कोणाशी हातमिळवणी केली आहे? तर आत्ताच दक्षिण पूर्व रेल्वेने पायाभूत सुविधांच्या विकासासाठी टाटा स्टील या कंपनीशी हातमिळवणी केली आहे. त्यानंतर RBIने 6 बँकांमधील 9.5% कोणत्या बँक गटाचे अधिग्रहण करण्यास मान्यता दिली आहे? तर RBIने 6 बँकांमधील 9.5% HDFC बँक या गटाचे अधिग्रहण करण्यास मान्यता दिली आहे. त्यानंतर ताज्या अहवालानुसार कोणी आर्थिक वर्ष 2024-25साठी भारताचा विकास दृष्टिकोन 6.2% वर सुधारित केला आहे? तर ताज्या अहवालानुसार आर्थिक सहकार्य आणि विकास संघटना यांनी भारताचा विकास दृष्टिकोन हा 6.2 वर सुधारित केला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. लवकरच भेटूत एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या MPSC ऑफिसर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे स्पर्धा परीक्षांसंबंधी महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती डेली येत राहतात, ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुम्हाला स्पर्धा परीक्षांसंबंधी मटेरियल पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल.